आणि यापुढची बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये मोठा राडा झाल्याचं चित्र आहे। भाजपचे आमदार सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या सातव यांच्या कानशिलात लगावली। ससून रुग्णालयामध्ये उद्घाटन पार्टीवरती नाव नसल्यामुळे कांबळे संतप्त झाले आणि हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळते। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतात। मंदार, नेमकं काय घडलंय ससून रुग्णालयात? अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भाजप आमदार सुनील कांबळे यांनी कानशिलात लगावलेली आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तृतीयपंथीयांसाठी एक वेगळा वॉर्ड ससून रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आला आहे आणि याचं उद्घाटन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या हस्ते होत आहे। मात्र या कार्यक्रमासाठी जी काही कार्यक्रम पत्रिका आहे किंवा जो बोर्ड आहे त्याच्यावरती स्थानिक आमदार म्हणून आपलं नाव नाही असं भाजपचे जे आमदार आहेत कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी या जितेंद्र सातव यांच्यावरती होती। त्यांनी कानशिलात लगावलेली आहे। हे जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात केलं होतं आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्येच हा प्रकार घडलेला आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच हा सगळा गोंधळ झाल्याचं कळतंय। ससून रुग्णालयामध्ये उद्घाटन पार्टीवरती नाव नसल्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार सुनील कांबळे हे चांगले संतप्त झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या सातव यांच्या कानशिलात लगावली। तर राष्ट्रवादीचे जितेंद्र सातव यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। काम दिलं होतं, त्या कामाच्या निष्पन्नात मी ते करतोय। बस त्याच्या अनुषंगाने थोडं संयम ठेवा। तुम्ही म्हणताय ते मी संयमच ठेवतो। आम्हाला काय त्यातलं पण नेमकं घटनाक्रम काय झालं होतं? 5 मिनिटं देतो तुमच्यावर दबाव नाही, दबावाचा काही प्रश्न नाही। मी माझे वरिष्ठ आहेत, माझे शहराध्यक्ष आहेत, माझे बाकीच्या गोष्टी आहेत, त्यांच्याशी बोलूनच मी पुढचं बोलतो। मला त्याचा अधिकार नाही आता बोलण्याचा। ज्यावेळेस दादा बोलतील माझ्यासोबत त्यावेळेस मी त्या विषयावरती 100% बोलेन। मला परवानगी घेण्याचं बरोबर आहे, हे मी परवानगी घेतो आणि त्या विषयावर बोलतो। बोला तुम्ही, काय हरकत नाही। पण एखाद्या लोकप्रतिनिधीवर असं होणं योग्य आहे का? चालायच्या गोष्टी सगळ्या बोलते। 5-10 मिनिटं मला दादांशी तुमचं नाव तर काय पूर्ण? जितेंद्र सातव नाव आहे माझं। बरं, आणि पद काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे महाराष्ट्र राज्यप्रमुख म्हणून पद आहे, वैद्यकीय मदत कक्षाचं। बरं, या पद्धतीने शिंदे गटांचे काम करता का तुम्ही? राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष हा एक वेगळा कक्ष आहे। त्या कक्षाच्या माध्यमातून याच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। आरोग्य विषयावरती सहकार्य करणं, मदत करणं, आर्थिक गोष्टीमध्ये सहकार्य करणं, याचंही आम्ही पूर्णपणे काम करत असतो। मारहाणीचा का प्रकार झाला? बोलतो त्या विषयावरती बोलतो मी एकदा दादांशी एकदा सविस्तर चर्चा करतो, त्या संदर्भात बोलतो मी। दादा आहेत वरील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।